कांदा प्रश्नावरती मोठं तुम्ही पाहताय आणि तुमच्या भागात सर्व महाराष्ट्र जे अनुदान 12.50 पैसे आहे ते योग्य आहे का? आणि कांदा उत्पादकांची फार मोठी अपेक्षा असताना सरकार त्या धर्तीवरती प्रयत्न करताना दिसते. सगळ्यात पहिलं तर मला सांगितलं पाहिजे की कांदा उत्पादकांच्या प्रश्नांच्या बाबतीत, कांदा शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये सरकारमध्ये एक उदासीनता दिसते आहे. आणि आपण पाहिलं की मागे पण कांद्याच्या प्रश्नासाठी एक समिती नेमली होती, त्याचा एक अहवाल आला. पुन्हा एकदा पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती नेमली, त्याला 3 महिन्याची मुदत दिली, पुढे 6 महिन्याची दिली, आज वर्ष झालं, परंतु त्यांचे शिफारसी अजून आलेल्या नाही, त्या शिफारसींची अंमलबजावणी झालेली नाही. आणि त्यामुळे प्रत्येक वेळेस पाहतो आपण, प्रत्येक सीझनमध्ये कधी निर्यातीवरून कधी कशावरून सातत्याने कांदा उत्पादकांवर अन्याय या ठिकाणी चाललेला आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक असंतोषाचं वातावरण निर्माण झालेलं निश्चितपणे आहे. काँग्रेस जनता पार्टी सध्या आपण पाहताय तरुणांच्या मध्ये ही एक खतखत आहे. तुम्ही तरुण आमदार आहात, कशा पद्धतीने या पार्टीकडे पाहता या विचारात? आपण पाहिलं तर तरुणांच्या खूप मोठ्या अपेक्षा आता सरकारकडून आणि एकंदरीत व्यवस्थेकडून आहेत, आणि त्या अपेक्षा पूर्ण करणं हे सरकारला आणि व्यवस्थेला शक्य नाही. आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने जे आहे ते अशा पद्धतीचं जे व्यासपीठ तयार होतं त्या व्यासपीठावर मोठ्या पद्धतीने प्रतिसाद मिळतो आहे. परंतु हा प्रतिसाद जसा सत्ताधाऱ्यांना इशारा आहे तसा तो विरोधकांनाही इशारा आहे. कारण या देशामधील विरोधी लोकांकडे जाण्यापेक्षा ते जर एका तिसऱ्या व्यासपीठावर जात असतील तर ह्याचं मला असं वाटतं की विरोधकांनी देखील याचं जाण ठेवली पाहिजे, जाणीव समजून घेतलं पाहिजे. हा प्रश्न काय फक्त कोणाच्या तरी विरुद्ध किंवा कोणाच्या तरी बाजूनी असं त्याला स्वरूप न देता, कारण असं कुठलंही व्यासपीठ तयार झालं की विरोधक खुश होतात. त्यांना असं वाटतं की आता बघा सरकारच्या विरुद्ध वातावरण तयार होत आहे. सरकारच्या विरुद्ध तयार होत असतं, वातावरण तयार होत असताना ते लोक तुमच्याकडे येत नाहीये तर तिसऱ्या कोणत्या तरी व्यासपीठाकडे जात आहे. ह्याचं तरी मला असं वाटतं की थोडंसं चिंतन हे विरोधकांनी देखील केलं पाहिजे. तुमच्याच भागात एक प्रश्न आहे. पुणे नाशिक हायस्पीड जो आहे तो रद्द झालेल्या बातम्याच्या ट्विट पण तुम्ही केलं. काय सरकारची भूमिका योग्य वाटते? तुम्हाला जो तुम्ही विधानसभेत आवाज उठवला त्याला कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी बदल दिले? नाही, माननीय मुख्यमंत्री महोदयांची काल पण माझी शिर्डीमध्ये भेट झाली आणि ते अतिशय सकारात्मक आहेत. केंद्र शासनाने जरी सध्या त्या प्रकल्पाला मागे ठेवला असेल तरी निश्चितपणे राज्य सरकारच्या माध्यमातून आमचा प्रयत्न चाललाय. मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला शब्द दिलेला आहे आणि निश्चितच पुणे नाशिकची रेल्वे जी आहे हायस्पीड रेल्वे, तशीच रेल्वे समजा पुणे कोल्हापूर अशी जरी एक हायस्पीड रेल्वे झाली, किंवा आपण पाहतो की पुणे सोलापूर आता वंदे भारत त्या ठिकाणी चालू झालेली आहे. पुण्यापासून संभाजीनगर पर्यंतची रेल्वे जी आहे ती देखील हायस्पीड झाली पाहिजे. अशा जर सगळीकडे जर जाळं एक आपल्याकडं राज्यामध्ये हायस्पीड रेल्वेचं तयार झालं तर निश्चितपणाने जे पुण्यावर होणारं जे स्थलांतर आहे त्याचं कुठंतरी प्रमाण कमी होईल. आज आपण पाहतो की मी आज इथं कराडमध्ये उभा असताना कराडमधले अनेक लोक जे आहेत, अनेक मुलं जे आहेत, अनेक लोक नोकरीच्या निमित्ताने, शिक्षणाच्या निमित्ताने पुण्यामध्ये राहतात. ते 2-2, 3-3 तास आज रस्त्याची अवस्था अशी झाली की 4-4, 5-5 तासही ट्रॅफिकला लागतायत. अशा परिस्थितीत अशा रेल्वे होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून नाशिक पुणे जी रेल्वे आहे त्याच्या बाबतीत आम्ही आग्रही आहोत आणि मला निश्चित खात्री आहे की सरकार त्याच्यामध्ये आम्हाला न्याय देईल. पैशाचं शांतपणे या पुस्तकासाठी आले होते, तर आर्थिक नियोजन कसं करावं यासाठी हे पुस्तक तुम्ही असल्याचं सांगितलं लेखकांनी. ही शहाणपण सरकारमध्ये आहे का सध्याची अर्थव्यवस्था ढासळते असं वाटतं? अर्थव्यवस्था ही एकंदरीत जगामध्येच आपण जर पाहिलं तर अर्थव्यवस्थेची परिस्थिती ही सातत्याने ही युद्धाची परिस्थिती आहे, किंवा काही ठिकाणी प्रत्येक राज्यांमध्ये, देशांमध्ये जो अंतर्गत संघर्ष सुरू झालेला आहे त्याच्यातून थोडंसं जगाच्या पातळीवरच आपण पाहतो की एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार झालंय, मंदीचं वातावरण तयार झालेलं आहे. मंदीचं सावट जे आहे ते आता उभं राहिलेलं आहे. म्हणून आपण पाहतो की डॉलर आता 100 रुपयावर जाऊन पोहोचलेला आहे. आणि साहजिक आहे, डॉलर ज्यावेळी 100 रुपयावर जातो त्याचा डायरेक्ट परिणाम जो आहे तो आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये आता राज्य सरकार काय करते, देशाचं सरकार काय करते, किंवा आंतरराष्ट्रीय ज्या संघटना आहे त्या काय करतील, याच्यापेक्षा आता आपणच सावध झालं पाहिजे. प्रत्येक माणसाने आता काळजी घेतली पाहिजे, आर्थिक बचत केली पाहिजे आणि त्यासाठी आपण डॉलरची जी बचत आहे ती देखील आपण केली पाहिजे. त्याचबरोबर स्वतःचे जे वाह्यात खर्च जे आहेत, लग्नांमध्ये आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च करतोय किंवा मोठे मोठे बंगले आपण बांधतोय, मोठ्या मोठ्या गाड्या आपण घेतोय, या सगळ्या गोष्टीवर आता कुठंतरी आपणच स्वतःवर निर्बंध आणणं मला असं वाटतं काही काळासाठी अत्यंत गरजेचं आहे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.